नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, आपल्या रत्नागिरीच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण आलो आहे किल्ले रसाळगड पाहायला. मित्रांनो, हा किल्ला जो आहे तो छोटा आणि आटोपशीर आहे, पण किल्ल्यावर भरपूर प्रमाणात तोफा असल्याने या किल्ल्याला तोफांचा किल्ला असं सुद्धा म्हणतात. आणि हा किल्ला छोटा जरी असला ना तरी दुर्गप्रेमींच्या आवडीचा आहे. मित्रांनो, या किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्हाला ना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेलं रसाळवाडी गाव गाठावं लागतं. इकडे एक छोटीशी वस्ती आहे, तीच वस्ती जी आहे ती रसाळवाडी म्हणून ओळखली जाते. आणि इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा रसाळगड आहे आणि इथून आपण किल्ल्याचे 2 दरवाजे सुद्धा पाहू शकतो. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या दुर्ग भ्रमंतीला. चला तर मग. माझ्यासोबत आहे सूरज आणि ओमकार. जय शिवराय. आणि सगळे एक्सायटेड आहेत रसाळगड किल्ला पाहण्यासाठी. आणि चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या दुर्ग भ्रमंतीला मित्रांनो. चला. तर मित्रांनो, आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये अजून एक मेंबर आपल्या टीमचा, तुम्हाला ओळख माहिती असेलच खरं तर, पूनम आहे. जय शिवराय. जय शिवराय. आणि सगळे आता आम्ही तयार आहोत रसाळगड पाहण्यासाठी. रसाळगड किल्ला खूप दिवसापासून प्लॅनमध्ये होता, पण आज आपण जायचा प्लॅन केलेला आहे फायनली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे मित्रांनो आपण पाहू शकतो की इकडे हे जे गाव आहे ते रसाळवाडी गाव आहे. वस्ती कमी आहे पण आहे, म्हणजे छोटीशी वस्ती असली तरी आहे. किल्ल्याची माहिती सांगणारा फलक वाचून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याची चढाई सोपी असल्याने फारशी दमछाक इथे होत नाही. त्याचबरोबर किल्ल्याकडे जाणाऱ्या या बांधीव पायऱ्या मार्ग सोपा करतात. मित्रांनो, 2च मिनिटाच्या अंतरानंतर आपल्याला किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार पाहायला मिळतोय. किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुद्धा छान आहेत आणि इथून जाताना आपल्याला खूप छान अनुभव येतो मित्रांनो. तर पहिला दरवाजा बघून खूप छान वाटलं, समाधान वाटलं. लगेचच आपल्याला दुसरा दरवाजा सुद्धा पाहायला मिळणार आहे, तिकडेच आत्ता आपण जाऊयात. किल्ल्याचा पहिला दरवाजा सुस्थितीत असून दरवाजाच्या आतमध्ये पहारेकऱ्यांसाठी देवडी दिसून येते. दरवाजाची महिरपी आकाराची ठेवण त्याला सुंदर बनवते. इथून वर जाणाऱ्या पायऱ्यांनी काही अंतर वर गेल्यावर शेंदूर फासलेली एक हनुमानाची मूर्ती लांबूनच लक्ष वेधून घेते. एका छोट्याशा देवडीमध्ये वीर हनुमानाची असलेली ही मूर्ती आकर्षक आहे. काही अंतर पुढे आल्यावर पायऱ्यांच्या उंचवट्यावरती आपल्याला किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसायला लागतो. 2 बुरुजांच्या मध्ये असणारा हा दरवाजा किल्ल्याचे किल्लेपण आबाधित ठेवून आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बारीक पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे थोडासा वेळ आम्ही थांबलो होतो. पण होप सो लवकरच वातावरण क्लिअर होईल आणि आपण काही चांगले शॉट्ससुद्धा या किल्ल्याचे ड्रोनच्या माध्यमातून घेऊ शकू. दुसरा दरवाजा पार केल्यानंतर काहीशा नागमोडी सरळ रस्त्याने जाताना निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं. काही वेळातच या सुंदर रस्त्याने आपण किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचतो.
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात हा किल्ला आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देतो. गड माथ्यावर पोहोचताच आपल्याला अनेक तोफा दिसायला लागतात. मित्रांनो, ही जी तोफ पाहिली ना आपण, तर अशा पद्धतीच्या तोफा आपण खांदेरी आणि कुलाबा या किल्ल्यावरती पाहिल्या होत्या. जर तुम्ही हा खांदेरी आणि कुलाबाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनावरती क्लिक करून तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहू शकता. तोफेंचं वैशिष्ट्य म्हणजे तोफेला असलेली जी फ्रेम आहे ती लोखंडी आहे आणि अशा पद्धतीच्या तोफा पूर्वी ब्रिटिश बनावटीच्या असायच्या आणि त्या तोफेवरती सुद्धा क्राऊनचा सिम्बॉल त्या तोफेवरती आपण पाहू शकत होतो. तर कदाचित ती ब्रिटिश बनावटीची असू शकते, खात्रीने नाही सांगता येणार, पण तिकडे सिम्बॉल तो होता. किल्ल्याचा गडमाथा काहीसा त्रिकोणी आकाराचा आहे. या किल्ल्याची बांधणी नक्की कोणत्या काळात झाली याबद्दल इतिहास अबोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतरचा थोडाफार इतिहास या किल्ल्याला लाभला आहे. व्यापार विस्तार, राज्य विस्तार आणि महसूल या बाबतीत गडाचे महत्त्वाचे स्थान होते. किल्ल्याच्या मध्यभागी झोलाई देवीचं मंदिर आहे. मंदिर प्रांगणात सुंदर दीपमाळ असून बऱ्याच तोफा सुद्धा इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे अनेक प्राचीन मूर्त्या, सतीशिळा किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देतात. मंदिराचा सभामंडप मोठा असून इथे सुद्धा अनेक प्राचीन देवी देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्यात झोलाई देवी, वाघजाई देवी आणि भैरदेवी यांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, इकडं देवीचं मंदिर आहे आणि इकडे पाण्याचं टाक आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या वरती आपण जर पाहिलं तर हा बाले किल्ल्याचा भाग आहे. होय, या किल्ल्याला बाले किल्ला सुद्धा आहे आणि तो फार उंच नसल्यामुळे तो ओळखता येत नाही, पण हा बाले किल्ल्याचाच भाग समजला जातो. डाव्या हाताला सुद्धा पाण्याचं एक टाकं दिसत आहे आणि हा आता आपण चाललोय बाले किल्ल्याकडे. पडझड झालेल्या तटबंदीमधून आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. बाले किल्ल्यात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा, राजवाड्याचे फक्त चौथरेच आत्ता आपण इथे पाहू शकतोय. याच भागात आपल्याला चुन्याचा घाणा सुद्धा पाहायला मिळतो. किल्ला बांधणीसाठी लागणारं चुन्याचं मिश्रण इथंच बनवलं जात असे. हे बघा मित्रांनो, इथे आहे बाले किल्ल्याचा चोर दरवाजा आणि इथून एक चोर पळालेला आहे. बाले किल्ल्याच्या डाव्या हाताला जवळपास 100 मीटर अंतरावरती एक मोठी वास्तू पाहायला मिळते. मित्रांनो, खूप मोठी एक वास्तू इकडं आपल्याला किल्ल्याच्या या भागामध्ये पाहता येते. काय नक्की वास्तू आहे, कशासाठी बांधले माहीत नाही, पण खूप मोठी आणि प्रशस्त वास्तू ही माझ्या मागे तुम्ही पाहू शकता. इकडे या वास्तूच्या उंबऱ्यावर कीर्तिमुख तर चौकटीच्या मध्यभागी गणेश शिल्प दिसून येतं. इमारतीच्या काही भागाची
पडझड झाली असली तरी छप्पर तुलनेनं चांगल्या अवस्थेमध्ये आहे. सह्याद्रीतला प्रत्येक किल्ला आपलं वेगळेपण जपून आहे. हा किल्ला सुद्धा त्याला अपवाद नाही. या किल्ल्यावर आपल्याला मनसोक्त दुर्ग भ्रमंती करता येते आणि सह्याद्रीचं कातळ सौंदर्य पाहत आपण कधी निसर्गात हरवून जातो कळत सुद्धा नाही. खूपच छान भ्रमंती झालेलं आहे मित्रांनो. एक भेटून समाधान वाटतंय. दुर्ग भ्रमंतीचं समाधान घेऊन जातं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स नक्की आम्हाला कळवा. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.